नमस्कार मंडळी, नमस्कार. कसे आहात सगळे? 6:30 झालेले आहेत आणि टीव्ही समोर अगदी छान मस्तपैकी बसलेला आहात. हातात चहाचा कप आहे. वा, खूप छान. कारण सुरू होतोय तुमचा धमाकेदार मजेशीर कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि आपल्या पहिल्या खेळामध्ये 10 ताई इथे सहभागी झालेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं, खूप खूप अभिनंदन. तर आपण पहिला खेळ सुरू करूया आणि ज्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली, हसली ती फसली. खेळाचं नाव काय? हसली ती फसली, हसली ती फसली. हा ताई, पटकन हा खेळाचं नाव काय बरं? हा, हसली ती फसली. आई 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 हरकत नाही, नाव कळलेलं आहे म्हणजे तुला. हा ताई ताई, तू इथे ये, इथे ये. हा खेळाचं नाव काय बरं? खेळाचं नाव काय आहे ताई? हसली की फसली. हा खेळाचं नाव काय? हसली की फसली. हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. हा कळलं ना, खेळाचं नाव कळलं ना? ओके. हा, हसली ती फसली हे आपल्या खेळाचं नाव आहे. ठीक आहे. संगीत सुरू होईल आणि त्या संगीताची तुम्ही नृत्य सादर करायचं आहे. ओके. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. जी ताई हसेल, जी ताई हलेल, जी ताई डोळे मिचकवेल ती ताई बाद. स्टॅच्यू म्हटल्यानंतर सरळ उभं राहायचं नाही, ती स्टेप असली पाहिजे. नजर खाली नाही तर सरळ आणि वरती पाहिजे. जी ताई खाली बघेल ती ताई बाद. ठीक आहे, कळले तुम्हाला? चला रेडी, तर मग सुरू करूया. ओके, म्युझिक प्लीज. जी ताई उत्तम नृत्य करेल तिला बक्षीस आहे. ओहो, ये बाते. व्हेरी गुड. हा, स्टॅच्यू. आता बघूया. ताई तू हसली फसली, तू बाद झाली. हा, अशीच जाऊन तिथे बस. काय 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 नाही, तू हसली, हल्ली, तू बाद झाली, तू बसू शकते. ओके. आमचं सगळं छान चालू आहे. ताई तू हसली, तू बाद झाली, तू बसू शकते. आणि ही पण हसली. अरे कशासाठी हसली तू? बाद झाली ताई, तू बसू शकते. तू हसली, तू बाद झाली, तू बसू शकते. हा,
आणि अशा पद्धतीने 5 ताई पास झालेले आहेत आणि 5 ताई गेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन. आणि 10 ताईंमधून 5 ताई आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. आता हा खेळ काय ते तुम्हाला मी नंतर सांगणार आहे, पण त्याआधी 5 ताई इथे आलेल्या आहेत तर त्यांची मी एक छोटी टेस्ट घेणार आहे. त्यांचं सामान्य ज्ञान किती आहे छान ते मी बघणार आहे. हा, तर त्यासाठी मी काही रॅपिड फायर घेणार आहे इथे आणि काही सोपे प्रश्न विचारणार आहे. जी ताई अगदी सगळ्या प्रश्नांची उत्तर अगदी बरोबर देईल ती असणार आहे या खेळाची विजेती. आणि उत्तर येत असेल तर टाळी वाजवायची. एका वर्षात किती दिवस असतात? त्या ताईने टाळी उत्तर दिलेले. हा, 365. 365 बरोबर उत्तर आहे. क्या बात आहे, बरोबर उत्तर आहे. हा, दुसरा प्रश्न असा आहे, 1 तास म्हणजे किती मिनिटं? 60 मिनिटं. 60 मिनिटं. पटकन म्हणून सांगतो, तयार राहा. 2 प्रश्नाची उत्तर बरोबर दिलेली आहे. तिसरा प्रश्न, 3 सिग्नल असतात ते कुठले कुठले? हा, लाल, पिवळा आणि हिरवा. हा, उत्तर बरोबर आहे. क्या बात आहे. हा, 3 प्रश्नांची उत्तर बरोबर दिलेली आहेत. आता शेवटची 2 प्रश्न वाचवा ना, काय पटकन, ते तयारच आहेत. हा, ती बघा कशी तयारच आहेत. हा, रेडी. हा, आणि चौथा प्रश्न, रस्त्यावरती जे असे पांढरे पट्टे असतात त्यांना काय म्हणतात? अरे आधी प्रश्न तर ऐकून घ्या. काय माझा प्रश्न काय होता? रस्त्यावरती ब्लॅक अँड व्हाईट जे पट्टे असतात त्याला काय म्हणतात? हा, झेब्रा क्रॉसिंग. उत्तर बरोबर आहे. क्या बात आहे. 4 प्रश्नाची उत्तर ह्या ताईंनी बरोबर दिली. आणि शेवटचा प्रश्न असा आहे की आठवड्यात किती दिवस असतात? काय करताय तुम्ही? किती दिवस असतात ताई? 7 दिवस. 7 दिवस. आणि 5च्या 5 प्रश्नांची उत्तर या ताईने दिलेली आहेत. त्या बात एकदम जोरदार आहे. तर आपण खेळ सुरू करूया. आणि ज्या खेळाचं नाव आहे फुंकर प्रेमाची. हुंकार प्रेमाची. सासूबाई बघताय ना, भाऊजी समोर उभे आहेत. हा, रेडी. 1 2 3. हुंकार प्रेमाची. शिट्टी कुकरची असं वाटतंय ते. हा, आणि आता आपण खेळायला सुरुवात करणार आहोत. खेळ असा आहे की प्रत्येक ताई समोर एक डिश आहे. हा, त्या डिश मध्ये पीठ आहे आणि त्या पिठाच्या आतमध्ये नाणं आहे. ठीक आहे. हा, मी 1 2 3 म्हटल्यानंतर हात मागे ठेवायचे आणि फुंकर मारत मारत ते नाणं बाहेर काढायचे. जसं नाणं दिसेल तसं ते नाणं असं तोंडात पकडायचंय आणि हात वरती करायचे, म्हणजे आम्हाला कळेल की पहिली ताई कुठली आणि दुसरी ताई कुठली. ताई तयार आहे? रेडी. ओके. आपापल्या डिश समोर उभे राहा. 1 2 आणि आपल्याच डिश समोर आहे त्या पिठावरतीच फुंकर मारायची. ठीक आहे. ओके. 1 2 3. लवकर लवकर लवकर. हा, शाबाश शाबाश. हा, शाबाश. व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, खूपच प्रेमाने फुंकर मारतायत. हा, शाबाश. हा, व्हेरी गुड. हा, एवढं प्रेमाने फुंकर माराल तर कसं होणार? फक्त आपल्या खेळाचं नाव प्रेमाची फुंकर आहे. हा, प्रेमाची अशी फुंकर मारून झालेली आहे. अरे एवढी घुसली तू त्या पिठामध्ये? हा, हरकत आहे. जरा जरा हा जरा जरा लक्ष जाऊ दे. हा हा, सासूबाईंना बघू दे. हा, हो हो. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे की जी 2 नंबरची ताई आहे, जी दुसरी आलेली आहे ती आहे ही ताई. तुझं खूप खूप अभिनंदन. आणि पहिली ताई आलेली आहे ही ताई. तुझं खूप खूप अभिनंदन.
आणि दोन्ही ताई शेवटच्या खेळामध्ये आलेल्या आहेत, ज्या खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल. आता हा खेळ काय ते तुम्हाला नंतर सांगणारच आहे, पण त्याआधी आपण दोन्ही ताईंबरोबर जरा गप्पा करूया, त्यांच्याबद्दल जरा जाणून घेऊया. ताई तुझं नाव सांग. माझं नाव निशा आकाश आगळे. भाऊजी काय करतात? हॉटेल मॅनेजमेंट. हॉटेल मॅनेजमेंट. वा. कधी बघितलं भाऊजींना पहिल्यांदा? बघायला आले होते तेव्हाच. कांदा पोळीचा कार्यक्रम. हो. अच्छा. वा. आणि बघता क्षणी पसंत केलं भाऊजींना की हेच ते माझ्या स्वप्नातले राजकुमार? हा, नाही असं काही नाही. असं काही नाही. 1 वर्ष अगोदर आमचं लांबलं होतं. 1 वर्ष लांबलं होतं. हो. नंतर 1 वर्षांनी लग्न झालं आमचं. अच्छा, म्हणजे पसंती झाली. हो, पसंती झाली. डोळे का पाणवलेत पण तुझे? असेच. काय झालं? भरून आलं थोडं. कोणाची आठवण आली? आईच. काय सांगशील आईबद्दल? काय नाही, ती थोडी साधी पोळी आहे आणि घरात मी लास्ट, मग तिचा माझं खूप जीव आहे. खूप म्हणजे खूप. आणि एकदा एक अशी आठवण आहे माझी. मी 12वीला असताना ना, जेव्हा माझी बोर्ड एक्झाम होते तेव्हा मी खूप आजारी पडलेले. त्यावेळेस तिने माझ्या रात्री उशाशी बसून माझी खूप असं केअर केली होती. अच्छा, ती आठवण लक्षात आहे हो. अजून. आणि आज 3 वर्ष झालीस तू माहेरपासून लांब आलेली आहेस. सगळ्यात जास्त मिस कोणाला करतेस? आईलाच. आणि दिवसभरात असं आईला किती वेळा फोन बिन होतो? आता सध्याला तिचा तो फोन खराब झालेला होता, पण आता 2-3 दिवस झाले फोन नवीन तिने घेतलाय ना, मला आता सारखी फोन करते ती. सारखी फोन हो. करते. माहेरी जाणं होतं या 3 वर्षात? माहेरी किती वेळा जाणं हो. झालं? जाते नाही, तसं घेऊन जातात मला, हे घेऊन जातात. खूप छान. आज या माध्यमातून काय तुला आईला सांगावं असं वाटतंय? काय नाही, माझ्याकडून काही चूक वगैरे झाली असेल तर माफ कर, एवढंच म्हणे. आपले आई बाबा इतक्या मोठ्या मनाचे असतात ना, तर ते नेहमी समजून घेत असतात आपल्याला. ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आता आपण ह्या ताईंशी जरा गप्पा करूया. ताई, तुझं नाव सांग. माझं नाव अनुराधा राहुल कुंडकर. बरं, काय सांगशील ताई माहेरची एखादी आठवण जी तुला अजूनही आठवली की गळ्यातनं पाणी येतं, किंवा ती आठवण किंवा तो प्रसंग विसरू शकत नाही, असा कुठला प्रसंग आहे? असं म्हणजे आम्ही बहिणी आहेत, तो 3-4 जणी आहेत. माझं लग्न झाल्याच्या नंतर 4 महिन्यानंतर माझ्या बहिणीचं लग्न झालं. अच्छा. तर आता तिची खूप आठवण येते. असं वाटतंय आम्ही जेव्हा एकत्र होतो तेव्हा भांडायला नाही पाहिजे होतं, असं हाणामारी नाही करायला पाहिजे होती. हाणामारी? असं लय हाणामारी करायचं तुम्ही? अरे, तर ताली दे दे इधर, ताली दे दे. आम्ही पण करायचो लय हाणामारी, भाऊ बहीण. असं म्हणजे 2-3 दिवसाला फोन येत असतो बहिणीचा, पण फोनवर बोलल्याला वेगळं असतं आणि समोरासमोर बोलल्याला वेगळं असतं ना. पण मग असं कधी भेटणं होत नाही? नाही, म्हणजे असं माहेरला गेल्याच्या नंतर ती जर आली तरच होईल. अच्छा. मी पण जाते कधी कधी तिच्याकडे. जात ना, जायचं बिंदास, आपली बहीणच आहे. भाऊजींना सांगायचं मला ताईला भेटायचंय, सोडा मला. नेतात नेतात ना ते. मग अजून काय पाहिजे? ते एक वेगळ्या प्रकारचं प्रेम असतं. आणि भावा बहिणीमध्ये लोटूपोटूचे भांडण नसतील ना, तर कधी मजाच नाही मग. तर माझा भाऊ लहान आहे आता, 2रीला असन, म्हणजे 8 वर्ष झालं. तर आम्ही 3-4 जणी झालो, कारण ते लवकर झाला नाही ना, त्याच्यानं मग आम्ही 4 जणी झालो असं आई म्हणत होते. पण आईने आम्हाला कधी काही कमी पडू दिलं नाही, सगळ्यांना समानच वागवायची. पण आम्ही जर कधी भांडण झालं तर आम्हाला समजवायला यायची ना. काय समजवायची आई, काय सांगायची? नाही, असं भांडण करू नका, लग्न झाल्याच्या नंतर एकमेकींच्या भेटी नाही पाडायच्या ना, असं वाटायचं की जाऊ दे आई काय पण सांगत असेल. पण नंतर जेव्हा आता जरा लग्न झालं ना, तर कळालं की खरंच आई खरं सांगत होती म्हणून. सासरी गेल्यानंतरच आईच्या सगळ्या गोष्टी आठवत राहतात. की प्रत्येक जी ते काय सांगायची, समजवायची,
ते आत्ता लक्षात येते हा, की ती ते का आता सांगायची लक्षात ते. येते. बरं माहेरी असताना कुठला पदार्थ बनवायला शिकलीस किंवा आईने कुठला पदार्थ बनवायला शिकवलं नाही. पहिला? म्हणजे आईने मला काही स्वयंपाक बनवायला शिकवलंच नाही. म्हणजे मीच थोडा शिकले, नंतर सासरी आल्याच्या नंतर आईने शिकवला. सासूबाईंनी हा, शिकवलं? सासूबाईने शिकवलं. वा क्या बात आहे. मग आता सगळं करते, सगळं बनवते? हा, सगळं येतं आता. अरे वा. असं वाटायचं की मम्मीने जेव्हा सांगितलं तेव्हा आपण मजा केली. काही शिकलो नाही स्वयंपाकातलं. कधीच मी किचनमध्ये नाही गेले. असं वाटते तेव्हा आईला जर थोडीशी मदत केली असती तर जरा चांगलं वाटलं असतं. आईला पण बरं वाटलं असतं की माझी लेक करू लागली. ताई खूप छान वाटतंय तुझ्याशी बोलून. तुला कसं वाटतंय आज इथे मन मोकळेपणाने इथे व्यक्त होऊन? तुला कसं वाटतंय? म्हणजे असं कधी मी बोलले नाही, पण आज खूप छान वाटतंय बोलण्यासाठी. हा. अगदी माहेरी झाल्यासारखं वाटतंय की नाही? हा, असंच वाटतंय. मग असंच आहे, हरकत नाही ताई. ताई खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि आता आपण सुरू करूया आपल्या खेळाला. दोन्ही ताईंशी गप्पा करून झाल्यानंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या या शेवटच्या खेळाला. आता खेळ असा आहे की तुमच्या समोर 5-5 स्ट्रॉ आहेत हा, आणि एक रिकामी बाटली आहे प्लास्टिकची. ठीक आहे, मी 1 2 3 म्हटल्यानंतर हे 5च्या 5 स्ट्रॉ ह्या अशा घ्यायच्या आणि बाटलीमध्ये टाकायचे. जी ताई कमीत कमी वेळामध्ये 5 स्ट्रॉ एकानंतर एक अशी त्या बाटलीमध्ये टाकेल ती होणार आहे या आपल्या शेवटच्या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. कळलं तुला? हा, कसं टाकशील स्ट्रॉ, कसं टाकशील दाखव बघू. पण हे इतकं सोपं नाहीये. हा, आता हे स्ट्रॉ कसे टाकायचे ते मी तुम्हाला सांगतो. हा स्ट्रॉ असा घ्यायचा. हा, ठेवायचं घ्यायचं आणि जस्ट बाटली टाकायचं असं. आता हे गंमत. तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. पडली. हा, खालती उचलू शकता. हा, बरं, शाबाश. हा, हात लावायचा नाही. हा, नुसतं धरायचं नाही, बाटलीत पण टाकायचंय. हा, व्हेरी गुड. हा, शाबाश, व्हेरी गुड. हा, ओके. शेवटची राहिले. हा, एक तरी टाकायची ना त्याच्यामध्ये. काय कठीण आहे हे बघ. हे असं किती सुंदर ताईने टाकलं पटापट. हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. चांगला प्रयत्न होता, चांगला प्रयत्न केलेला आहे ताईंनी. पण शेवटी खेळ आहे हा, खेळामध्ये हार जीत तर असतेच आणि निर्णय तर तुमच्या समोरच आहे. अर्थातच विजेती झालेली आहे या खेळाची ही ताई. उपविजेती ठरलेली ही ताई आणि तिला मिळते 16 सख्यांचा कडून आणि या भावाकडून हा मोती हार. ताई खूप खूप अभिनंदन तुझं. आणि 16 सख्यांच्या कडून ही भेट वस्तू. खूप खूप अभिनंदन. आजच्या आपल्या शेवटच्या खेळाची विजेती आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन.
सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा येताना असं वाटलं होतं मी हुकमाची राणी होईल? नाही नाही. नाही असं नाही म्हटलं. बरं, सगळ्यात आधी कोणाला फोन करणार आहेस? आता घरी जाणार आणि पहिलं मम्मीला फोन करणार. मम्मीला फोन करणार. हो हो, क्या बात आहे. ताई तुझं खरंच खूप खूप मनापासून अभिनंदन. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो हा जो तिच्या चेहऱ्यावरचा हा जो आनंद आहे ना, हा माझ्यासाठी खरंच खूप अनमोल आहे. आणि हाच आनंद आणि हेच हसणं हे मला प्रत्येक ताईच्या चेहऱ्यावरती आणायचंय. तर भेटूया उद्याच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करत एका नव्या हुकुमाच्या राणी सोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, मस्त धमाल करा, पण स्वतःची काळजी घ्या.